जय शिवराय मित्रांनो, 10,000 पायऱ्यांचा रात्रीचा ट्रॅक आणि वर दत्तगुरूंची शिखर हा अनुभव शब्दात सांगता येणार नाही, फक्त जगावा लागतो. सोमनाथ ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेऊन मी निघालो आता गिरनार पर्वताकडे. सोमनाथ बस डेपोवरून 8:30ची बस पकडली. तिकीट होतं 130 रुपये, पण मी एसी बस पकडल्यामुळे 276 रुपये झालं. 2 तासात रात्री 10:45ला मी पोहोचलो जुनागडला. जुनागडवरून तुम्हाला 7 किलोमीटर अंतरावर हे गिरनार पर्वत पाहायला मिळते. पण इथे आता रात्र झाल्यामुळे बस भेटत नाही. तुम्हाला इथे 150 रुपयेमध्ये रिक्षा करावी लागते. गिरनारच्या पायथ्याशी पोहोचलो आणि रात्रीचे 11:30 वाजले होते. पुढे मोठा निर्णय माझा झाला. एकट्याला रूम मिळणार नाही, खूप कठीण आहे. शेवटी काही मित्रांची ओळख केली इथे आणि त्यांनीच मला जैन मंदिरामध्ये 150 रुपयेमध्ये राहण्याची सोय केली. पण इथे मोठा इश्यूज झाला. मच्छरांनी पूर्ण रात्र जागवली. मनात फक्त एकच उत्साह होता, तरी पण उद्या दत्तगुरूंचे दर्शन घ्यायचे. कशी तरी सकाळी 3:30 वाजवले आणि 3:45ला गिरनारच्या पायऱ्यांपाशी येऊन पोहोचलो. इथेच तुम्हाला लॉकरचीही सोय आहे. इथे माझी बॅग ठेवली आणि पायऱ्यांपाशी आल्यावर समजले की आपल्याला इथे प्लॅस्टिक बॉटल अलाउड नाही आहे. सर्व प्लॅस्टिक कचरा इथेच ठेवावा लागतो. नशीब माझं की मला माहिती होतं, म्हणून मी स्टीलची बॉटल आणली होती. तुम्ही इथे आला तर नक्की स्टीलची बॉटल आणायला विसरू नका. गिरनार पायरीच्या पाशी पोचताना प्रथम हनुमंताचे दर्शन घेतले. पहिल्या पायरीचा नमस्कार केला आणि ट्रॅक सुरू केला. थोडा अंधार, थोडा चंद्रप्रकाश. श्री गुरुदेवाचे नाव घेत मी ट्रॅक चालू केला.